देवळा तालुक्यातील खालप मेशी मार्गावरील पुलावर रविवार दिनांक 10 मे रोजी रात्री घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादातून साल्याने सख्या मेव्हण्यावरच कुऱ्हाडीने हल्ला करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने नातेसंबंधांनाच काळीमा फासला गेला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रकाश रुपेश गांगुर्डे वय 31 वर्षे राहणार सरस्वतीवाडी तालुका देवळा हे रविवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास खालप मेशी रस्त्यावरील सिमेंट पुलावर उभे राहून मोबाईलवर बोलत होते. याचवेळी त्यांच्या मागून येत समाधान भावसा पवार राहणार खालप तालुका देवळा या त्यांच्या साल्याने अचानक कुऱ्हाडीने डोक्यावर जोरदार वार केला. या भीषण हल्ल्यात प्रकाश गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेमागे कौटुंबिक वादाचे कारण असल्याचे समोर येत आहे. मैताची पत्नी ही मनोरुग्ण असल्याने तिच्या उपचारांबाबत तसेच वैवाहिक आयुष्यातील वागणुकीवरून संशयित आरोपी समाधान पवार यांच्या मनात संताप होता. याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी देवळा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.